उंची नेमक्या कोणत्या कारणांनी कमी राहते? खरं म्हणजे आता जर विचार केला आपण, तर बरेच पालक त्यांच्या मुलांच्या हेल्थसाठी आणि शिक्षणासाठी खूप कॉन्शियस आहेत. हं. म्हणजे मुलांची वाढ कशी होते, मुलांची शारीरिक वाढ, मानसिक वाढ व्यवस्थित आहे का? मानसिक हेल्थ चांगली आहे का? अशा पद्धतीनं बरेच पालक आपल्या मुलांची काळजी घेत असतात. परंतु बऱ्याच पालकांच्यामध्ये न्यूनगंड हा पाहायला मिळतो, की मुलगा आपला पहिल्या रांगेत बसतो. मुलगा बऱ्याच वेळेला मुलाला छोटा चेतन किंवा बुटका म्हणून चिडवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ती मुलं आपल्या पालकांना सांगत असतात आणि पालकसुद्धा बऱ्याच प्रमाणात ह्या गोष्टींसाठी विचारात पडतात. परंतु आपल्या मुलांची उंची का कमी राहिली? याबद्दल मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न असतो, की आपली उंची का कमी राहिली? तर त्याची काही ठराविक प्रमुख कारणं आहेत. म्हणजे पहिलं कारण आहे आनुवंशिकता. म्हणजे जर समजा त्याच्या आईची, वडिलांची, आजी-आजोबांची, मावशीची, मामाची रक्ताच्या नात्यामध्ये जर उंची कोणाची कमी असेल, तर मुलांची देखील उंची कमी राहते. बऱ्याच वेळेला असं होतं, की बाळ ज्यावेळेस गर्भामध्ये असतं, तर आईनं जर उचित आहार घेतला नसेल व्यवस्थित, तर त्याचं जे गर्भाचं पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर ते व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून पण बाळाची उंची कमी राहते. ज्या प्रीमॅच्युअर बेबी आहेत, म्हणजे कमी महिन्यामध्ये जन्माला आलेले बाळं, म्हणजे 7व्या महिन्यामध्ये किंवा 8व्या महिन्यामध्ये 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच ज्या मुलांचा जन्म झालेला आहे, अशा मुलांचं सुद्धा पोषण व्यवस्थित झालेलं नसतं आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा बाळांच्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच अंशी काही मुलांच्यामध्ये जर थायरॉईडचा त्रास असेल, तर थायरॉईडच्या त्रासामुळे सुद्धा मुलांची उंची कमी राहते. मुलींच्या बाबतीत असं पाहायला मिळतं, की ज्या मुलींना लवकर मासिक पाळी चालू होते, अशा मुलींना सुद्धा खूप कमी प्रमाणात म्हणजे त्यांची उंची कमी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. जर त्यांचे ग्रोथ हार्मोन्स स्टिम्युलेट व्यवस्थित होत नसतील, तर त्याचा परिणाम देखील त्यांच्या उंचीवरती होतो. ज्या आईला जुळं किंवा तिळं होतं, तर अशामध्ये एक बाळ लहान राहणं आणि एक बाळ मोठं होणं, हा फरक आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळेला असंही होतं, की दोन्ही बाळं लहान राहतात. म्हणजे पोषणाचा अभाव असणं किंवा त्याला न्यूट्रिशन व्यवस्थित न मिळणं, त्याला कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स जेवढं आवश्यक असायला पाहिजे, तेवढं जर त्याला व्यवस्थित मिळत नसेल, तर त्याचा परिणाम हा मुलांच्या उंचीवरती होतो. एवढी सगळी कारणं आपल्याला मुलांची उंची जर कमी असेल, तर